लंगड़ा को एक्सेप्ट कर रही है मेरा बच्चा है बोल के, अंधे लोग को तो अपन के बच्चा को ये मेरा बच्चा बोल रही, इजड़ा वो को तो बच्चा मेरा नहीं बोल के गांव वाला सोसाइटी वाला सब लोग उसको नको नको बोलता। ऐसा क्या है देश में? 2 बजे को कभी बुखार भी आता है, रात को कभी बीमारी होता है, प्यास लगता है, ये ग्लास पानी हम जाके उठ के पीना पड़ता है। पिताजी पी के तेरे बेटा जुड़ाओगे, तेरे बेटे जुड़ाओगे, माँ को मार दो तो मार रो के मर गया। In the Indian subcontinent, the transgender community comprises of almost 1/3 of the population in the country. It's 2021, and the third gender of India is still subjected to poverty, unemployment, gendered violence, harassment, and discrimination, both at home and in public places. फ्रॉम माई चाइल्डहुड ओनली मुझे ना मेल का कोई भी फीलिंग्स नहीं था मेरे अंदर। मुझे एक लड़की के जैसे ही रहना पसंद था। तो ये सब मेरे मम्मी को इनको एक्सेप्ट नहीं था। दे यूज्ड टू मीन्स लाइक टॉर्चर मी एवरी टाइम। आपल्या घरातला आपण ज्यांना म्हणतो आपले आई वडील आपले बंधू भगिनी आपला घरातला समाज तिथूनच आम्हाला नकार दिला जातो। माझ्या आईने मला एकदा पकडलं होतं, ओठावर लिपस्टिक राहिली होती। त्यावेळेला माझ्या आईने मला खूप मारलं आणि त्या रात्री मला तिने पोलीस स्टेशनमध्ये नेले। त्यांनी सांगितलं की हा असा इजड्या छक्क्यांमध्ये जातो, नाचतो, त्यांच्यामध्ये राहतो। त्या साहेबांनी एक विचारलं आईला की तुम्हाला माहिती आहे का तुमचा मुलगा छक्काच आहे म्हणून? ते म्हणली नाही माझा मुलगा मुलगाच आहे। तर म्हणला एखाद्या दिवशी एका रात्री काय करा, तुमच्या मुलाची चड्डी काढा आणि त्याचा घालून बघा उठतोय का नाही म्हणून। कोई इज्जत लुटा को जाए तो भी बोलेंगे क्या है तुम्हारे पास, क्या है। 10-15 लड़कों में फिर वहाँ पे मेरे साथ में लाइक रेप असॉल्ट, बहुत बदसलूकी किया उन लोगों ने, मारा पीटी किया है और फिर सेक्स करा है मेरे साथ। कितने उसमें से 5-6 लोगों ने मेरे साथ सेक्स किया, मीन्स ज़बरदस्ती किया मेरे ऊपर, लाइक रेप के जैसे ही मेरे ऊपर किया। जब मैं स्कूल में जाती थी, जब मेरे साथ रेप हुए ले, जब मैं अप डाउन करती थी बस स्टैंड पे, तो अजीब सी हरकत देख के मेरे ऊपर लोग नजर डालते थे। कोई गे बोलता था, कोई मेटा बोलता था, कोई इधर हाथ लगाओ, कोई उधर हाथ लगाओ, ऐसे अजीब से हरकत करते थे मेरे साथ। ॲज बिंग अ ट्रान्स आम्हाला बऱ्याच वेळेला सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज थ्रू सुद्धा जावं लागतं। सेक्स वर्कर का काम भी करना वो भी हमारी एक मजबूरी है। हमारी ये सेक्स वर्कर लोग वगैरह में गुप्त रोग, STD, HIV अनेक बीमारी प्रॉब्लेम होता है। हॉस्पिटलमध्ये जो आम्हाला त्रास होतो हा कुठे आम्ही सांगायचा, कोणाला सांगायचा, याच्यासाठी आम्हाला वेलफेअर फॅसिलिटीज कुठलीही नाहीये, आम्हाला स्पेशल विंडो नाही आहे, आम्हाला स्वतःची ओपीडी नाही आहे। आम्ही जाणार कुठे, आम्ही सांगणार कुठे? व्यवस्थित ट्रीट करत नाहीत डॉक्टर लोक वगैरे, जसं नॉर्मल स्त्री किंवा एका पुरुषाला ट्रीट करतात तसं, किंवा तुच्छ लेखलं जाते का। किन्नर लोगों को देख के कोई भी अच्छे से ट्रीटमेंट नहीं देता है, और कभी हॉस्पिटल में जाना तो वहाँ अपन को अलग से बैठना पड़ता है, तो उसमें बहुत शर्म आती है, क्योंकि अपन एक तरफ होते और स्त्री रहती वो एक तरफ होती, उसमें बहुत शर्म आती है। Dr. Seema Wagmore's NGO Kayakalp, located in Budhwarpet, Pune's red light area, and the Family Planning Association of India
have been dedicatedly working for the well-being and better health of the transgender community in India. मेडिकलच नाही तर आपण त्यांच्याकडे सायकोलॉजिकल सुद्धा जे काही इश्यूज होते ते तर माझ्याबरोबर माझी टीम, माझे डॉक्टर्स लोक, माझे मेडिकल ऑफिसर्स हे सगळे माझ्याबरोबर होते. याच्यासाठी आपलं क्लिनिक असतं दिवसभर उघडं. The rejection of the person starts from family itself. Later on it goes into the society. It is a physiological and anatomical disturbance which happens before birth. So it is not a mental thing at all. It is a natural feeling. तर ह्यांचे बायोलॉजिकल फॅक्टर्स जे आहेत ते आम्ही डिस्कस केले. आपण हे काम करत असताना आपण कंडोम डिस्ट्रीब्युशन करतो, पण नुसतं कंडोम डिस्ट्रीब्युशन करत नाही तर आपण त्यांना कंडोम डेमो पण दाखवत असतो. आम्ही फील्ड व्हिजिट सुद्धा करतो. आम्ही कम्युनिटी किचन सुद्धा त्यांना सुरू केलं. आपल्याला बदलायला पाहिजे आणि खरंच डॉक्टरांना आव्हान करेल की त्यांनी बदलणं अत्यंत गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी त्या अंदाजाने बोलणार नाही तोपर्यंत ते तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही स्त्रीला ट्रीटमेंट देता, तुम्ही पुरुषांना ट्रीटमेंट देता, मग इतर ट्रीटमेंट द्यायला काय हरकत आहे? प्रॉब्लेम काय? This is a mobile van that roams around different areas of the city. So we have a team in which I'm a doctor, and then there's a lab technician, then there's a project coordinator, then peer educator, compounder to dispense of the medicines. They have focus on one group of LGBTQ community. We search out for the people which has been mapped. Then the peer educators get them into the van. They find this place as the place where they can open up in a better way. So they get counseled over here. These people are having multiple health and psychological issues, and there are certain social issues. So we treat them for their sexually transmitted infections. They get tested for HIV and other sexually transmitted diseases like syphilis. Science has also proved that this is not a mental disorder, but rather it is something which is a biological thing. The work done by NGOs like Family Planning Association, which is doing a very noble cause of getting this segment of the society into the mainstream. The World Health Organization no longer classifies transgender health issues as mental and behavioral disorders. However, the ground reality varies a lot from this proposed progress. We hope that someday this third gender of India won't be recognized as the outcasted.